नमस्कार, मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आज दिनांक 26/8/2000 मान्य करण्यात लेखी स्वरूपात आम्हाला देण्यात यावं। आज 2005 पासून चालू असणारा कार्यक्रम NRHM मध्ये आरोग्य सेवा देत असताना आज आंदोलनाची वेळ का आली आमच्यासारख्या आरोग्य सेविकांवर आणि लोकांना तात्काळ ठेवण्याची वेळ सरकारने का आणली। आज आरोग्य सेवा पूर्ण ग्रामीण भाग आणि शहरी भागातली कोलमडून पडलेली आहे। 14/3चा GR तुम्ही काढला परंतु अंमलात का नाही आणला। 2ला ऑर्डर दिल्या, बाकीच्यांना ऑर्डर द्यायला काय प्रॉब्लेम आहे। माझी शासनाला विनंती आहे की 3च मंत्र्यांच्या मिटिंगा घ्यायच्या आहेत तुम्हाला आणि 3 मंत्र्यांच्या मिटिंगा घ्यायला तुम्हाला 8 दिवस का लागतात। तुम्हाला जनता कोलमडून पडलेली पाहिजे का। आरोग्य व्यवस्था ही शासनाचा मजबूत कणा आहे लोकशाहीचा आणि ती आरोग्य व्यवस्था अविरत ठेवण्यासाठी NRHMचे असंख्य कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले आहे। त्यांना विमा योजना काहीच लागू केली नाही। सरकारला कधी जाग येणार आहे हेच माझे शासनाला सवाल आहे। आणि आजपर्यंत जेवढे लोक आमचे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना रॉयल्टी बोनस चालू करा आणि 14/3चा GR अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ 2 दिवसात तुम्ही नाही केली तर आमचं तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा आम्ही इशारा देत आहोत। आणि ग्रामीण विकास मंत्री, आरोग्य मंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्री आणि आपल्या जिल्ह्यातल्या खासदारांना हीच विनंती आहे की त्यांनी तात्काळ लवकरात लवकर या आरोग्याचा दखल घेऊन आंदोलनाची अंमलबजावणी करण्याची आणि ऑर्डरची सुरुवात करावी द्यायला आम्हाला ही शासनाला नम्र विनंती आहे। नमस्कार, महाराष्ट्राचा पुढारी बीड
तुम्ही बोलणार का? बोला बोला. हा मी RBSK मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून 2008 पासून कार्यरत आहे. देशातील 0 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य आमच्या हातात दिलेलं आहे शासनाने. एवढ्या गाव वस्त्या तांडे इथे जाऊन आम्ही शाळेतले अंगणवाडीतले विद्यार्थी तपासतो, त्यांची शस्त्रक्रिया पार पाडून घेतो. एवढ्या महत्वपूर्ण वयोगटाचं आरोग्य आमच्या हातात दिलेलं असताना आमचा समायोजनाचा 14/3/2024 जो GR काढला शासनाने, त्यानुसार समायोजन का झालं नाही, 1.5 वर्ष का लागतंय शासनाला, आणखीन कशाची वाट पाहते. आमचे बरेचसे कर्मचारी मृत्युमुखी पडतात, त्यांना विमा संरक्षण नाहीये, बदली धोरण नाहीये, समान काम समान वेतन नाहीये. शासनाने लवकरात लवकर समायोजनाची प्रक्रिया पार पाडावी, नाहीतर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, हे आमची ठाम भूमिका आहे. नियोजन करा. 14/3/2024 GR नुसार सर्व कर्मचाऱ्यांचं समायोजन करावं या मागणीसाठी, तसेच इतर 18 मागण्यासाठी आज कर्मचाऱ्यांनी शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लक्षवेध रॅलीचं आयोजन केलेलं आहे. तर या रॅलीच्या माध्यमातून शासनाला आमची अशी विनंती आहे की बाबा 14/3/2024 जो GR निघालेला आहे त्याचं आज 17 महिने झालेले आहेत. याच्यामध्ये आज कसल्याही प्रकारचे आमचं इम्प्लिमेंट झालेलं नाही. सदर शासनाने हा GR इम्प्लिमेंट लवकरात लवकर लागू करावा. नसता हे GR इम्प्लिमेंट नाही केला तर याच्यापेक्षाही आमचे आंदोलन हे तीव्र स्वरूपात करण्यात येणार आहे. बेमुदत आंदोलन आहे, त्याच्यामध्ये आमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राहणार आहेत. आज ही रॅलीची ऍक्टिव्हिटी आहे. इथून पुढे जर शासनाने आमचं जर नाही म्हणणं ऐकलं तर आम्ही पूर्ण जिल्हाभरामध्ये जे तालुका स्तरावर सुद्धा आमच्या न्याय मागण्या हक्कासाठी धरणे आंदोलन आहेत. जिल्हा लेवलवर आमची आहेत. तर यापुढे आम्ही सर्व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय आरोग्याचे अभियानातले कर्मचारी एकत्र येऊन मोठात मोठं आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपाचं उभारणार आहोत. तर या माध्यमातून आम्हाला शासनाला ही विनंती आहे की आपण लवकरात लवकर आमचा GR इम्प्लिमेंट करावं. आम्हाला लेखी स्वरूपात आमच्या मागण्या प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.